गोष्ट आहे 1920 सालची. आमचा हा वाडा तेव्हा लोकांनी भरलेला असायचा. पण आमचा वाडा आणि त्यातल्या गुप्त खजिन्यावर तात्याची वाईट नजर होती. जा सगळं तोडून मोडून टाका. कोणालाही सोडू नका. त्याला कोणत्याही परिस्थितीत हा खजिना मिळवायचा होता. खजिना मला कोणत्याही परिस्थितीत हवाय. पण त्या 2 शूरवीरांनी तो खजिना आधीच लपवला होता आणि खजिन्यापर्यंत पोहोचायचा एक नकाशा बनवला. ही खबर सुद्धा तात्यापर्यंत पोहोचली होती. सगळ्यांना पकडून विचारा, कुठे खजिना? सांग, या? कुठे खजिना? कुठे खजिना? बोल, लवकर बोल. बहुतेक हा असा ऐकणार नाही. तुला शेवटचं विचारतोय, कुठे खजिना? खजिन्याचा नकाशा बाबूराव आणि गणपतरावांकडे आहे. तात्या अरे गावकऱ्यांना सोडून दे, आम्ही इथे आहोत. अरे बाबा, खजिन्याचा नकाशा तुला कधीच मिळणार नाही. अरे हिम्मत असेल तर आम्हाला पकडून दाखव. बाबूराव, गणपतराव, मी तुम्हाला पकडेन सुद्धा आणि तो नकाशा मिळवेन सुद्धा. अरे बघताय काय? पकडा त्यांना. ते बघा तिकडे, पकडा त्यांना. बस झालं बाबू, मी खूप दमलो रे. मला वाटतं कोणतरी येतोय. गणपत, हा खजिन्याचा नकाशा तात्याच्या हाती लागता कामा नये. अरे बाबू, हा खजिना आपल्या वाड्याचा आहे. हा सुरक्षित ठेवण्याचा एकच मार्ग आहे. बाबा सांगून गेलेत. आबांनी खजिना सुरक्षित ठेवायचा मार्ग मला नाही कधी सांगितला. काय मार्ग आहे? अरे धीर धर, नकाशाला पोहायचा मार्ग मी तुला सांगतो. हो, हे बघ. गाढवा, 2 तुकडे केलेस. आता आपण वेगवेगळ्या दिशांनी पळूया. कोणी पकडलं गेलं तर त्यांना अर्धाच नकाशा मिळेल. आपण नकाशा लपून ठेवू. परत भेटू तेव्हा नकाशा जोडू आणि खजिना बाहेर काढू. आपल्या वाड्यातील लोकात हा खजिना वाटून टाकू, असं बाबांनी सांगितलंय. माहितीये का? अरे बाबा, दरवेळी सगळं तुला का सांगून जायचे? हा आवाज कुठून येतोय? जा जरा तिकडे बघून या. तात्या, आता तू जा. अरे बाबू, हो तात्या इकडे येतोय. इकडे येतोय तर येऊ दे, बघून घेऊ. हा हात तर मला ओळखीचा वाटतोय. अरे बाबू, आपण वेगवेगळ्या दिशांना पळू. पकडा त्यांना. तो नकाशा मला हवाय. अरे कासवांनो, जोरात पळा. अरे बाप रे, हा पूल तर जास्त चालतो आहे. अरे असं पुलाला हलवू नकोस. अरे
जा तिकडे जाऊन बघा. हा? अरे हे दोघे गायब कुठे झाले? आव. अरे तुझ्या लाटीवरचा साप आहे. अरे बडा 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 बडा. अरे असे काय बघताय? त्यो थोडं पण हलू नका बर का. थोडं पण हलू नका. थांबा थांबा. आ, अरे 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 मेलो रे, डोकं फोडला माझं. अरे ते पहा, ते पळून चालले आहेत. ए अरे याला पकडा. एक भाऊ पकडला गेला तर दुसरा आपोआप येईल. आता हा नकाशा तात्याला कधीच मिळणार नाही. आज नाही वाचणार तू. अरे तो बघा तिथे, पकडा त्याला. मारा ह्याला. आ? ए? अरे गाढवानो, एकट्याकडून मार खाऊन आला. जा मारा त्याला. काय घाबरलात का? बापरे हे लागते रे. बापरे हे अरे जेव्हा किड्याचा मृत्यू येतो ना, तेव्हाच त्याला पंख फुटतात बरे. आता कुठे जाशील? खजिन्याचा नकाशा मला दे. काय रे गणपत? बाबू वाचव रे, हे वाचव. बाबा सांगायचे. अरे हे तर मला सुद्धा सांगितलं होतं की तुझ्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. अरे पण आता तुला कोण वाचवणार? अरे बाबू तू ठीक आहेस ना रे? नाही बाय, जा पकडा त्यांना. त्यांच्या हाती सापडलं तर हे नकाशाचं रहस्य काढून घेतील. अरे ते तर घेणारच. बाबा नेहमी सांगायचे. आता काय करूया? अरे करायचं काय? पळावं लागेल. अरे पण इथून पळून जाणार तरी कुठे? मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून जा. चल तिकडून पळूया. अरे उठा रे, झोपायची वेळ झाली नाहीये. अरे खेळ संपला, बाजा वाजला. आता काय करायचं बाबू? अरे आता कुठे पळाल?
अहं. हा. अरे बाबू हो, आता नकाशा वाचवायचा हा एकच मार्ग आहे. बाबा नेहमी सांगायचे हे हा? तात्या, आता हा खजिना तुला कधीच मिळणार नाही. नाही! जाऊन शोधा. नकाशा मला हवाय. 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 आणि त्या दिवसापासून आमचे आजोबा बाबूराव आणि त्यांचे भाऊ गणपतराव कोणालाच दिसले नाहीत. Oh, so emotional. बाई काय स्टोरी ऐकवली आहे एकदम सेंटी केलं हो बाबा. तुम्ही शहरातून आमचा वाडा फिरायला आलाय म्हणून मी तुम्हाला आमच्या वाड्याची गोष्ट सांगितली. इथे ये. तो आमच्या हृदयाच्या समुद्रात भावनेचं वादळ निर्माण केलं आहेस. तुमच्या आजोबांविषयी ऐकून एवढं वाईट वाटलं की सांगू शकत नाही केवढं वाईट वाटलं. इथे उभ्या उभ्या तू सांगितलीस आम्हाला मिस्ट्री. आम्ही वाडा फिरायला आलो होतो पण कळली आहे अख्खी हिस्ट्री. तुझे आजोबा खूपच शूर होते हो ना बन्नी. हो पण त्या खजिन्याचं काय झालं? आजपर्यंत नाही कोणालाच मिळाला. नाही मिळाला कारण कोणालाच माहिती नाहीये आमच्या पूर्वजांनी तो कुठे लपवला आहे. हे बाबा खजिना आहे तर वाड्यातच लपवला असेल ना. नाही, तात्याला खजिना लुटायचा होता म्हणून त्यांनी दुसरीकडे लपवला होता. त्यांना खजिना वाड्यातील गोरगरीब जनतेला वाटायचा होता. खूपच चांगली माणसं होती दोघही. कळलं काय? बाई सिनेमा सारखं त्यांचे आत्मा सांगून का टाकत नाहीत की नकाशा कुठे ठेवलाय. अरे ते सगळं तर नेहमी फिल्म मध्येच होत. तू स्वतःचीच गाल का ओढतो रे. अरे चक्रम, लहानपणी आजोबा ओढायचे मग मला ही सवय लागली. बरं झालं कानाखाली आवाज नव्हते काढत नाहीतर थोबाडीत खायची सवय लागली असती. तुम्हा सगळ्यांची राहायची सोय मी वाड्यात केली आहे. तुम्ही सगळे आतमध्ये चला, मी सामान पाठवून देतो. अरे भाऊराया तो बघ आपला फोटो समोरच लागलाय. अरे नाही नाही, हे आमचे आजोबा आणि त्यांच्या भावाचा फोटो आहे. बाय एकदम सेम टू सेम फेस कट आहे. लय भारी. हनी बनी बाबूराव आणि गणपतरावांचा पुनर्जन्म तर नाही येत ना. चला मी तुम्हाला तुमच्या रूम्स दाखवतो. तुम्ही सगळ्या रूम्स वापरू शकता. फक्त त्या रूम मध्ये जाऊ नका कारण तिथे आम्ही म्युझियम बनवलंय. इथे ये. का काय झालं? घरात म्युझियम बनवलंयस मग म्युझियम मध्ये जाऊन राहतोस का? घरात म्युझियम बनवलंयस तर मग राहतो कुठे? अरे तसं म्युझियम नाही. त्या रूम मध्ये आम्ही आजोबांचे कपडे, शस्त्र, दागिने सगळं जपून ठेवलंय. चल दादूस जरा आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही सगळे फ्रेश व्हा मग आपण गाव बघायला निघूया. अरे वा किती मोठं म्युझियम आहे. गणपतराव बाबूराव भाऊ. काय रे काय झालं? आम्हाला बघून असा दचकलास का? काय झालं धनिया काका? मालक परत आले. आजोबांच्या वस्तूंना हात लावू नका म्हणाल होतं ना मी. का हात लावला तुम्ही? मंग्या अरे मंग्या आता आमचे कपडे आम्ही नाही घालायचे तर का तू घालणार. काय तुम्ही माझे गाल ओढले? काय झालं मंगेश? काय झालं? अरे गणपत मला वाटतं तात्याचे लोक आपल्या वाड्यात घुसले. लय भारी. आता हे नाटक बंद करा नाहीतर एक ठेवून देईन. आमच्या घरात आम्हालाच धमकी देणाऱ्याला आम्ही जिवंत नाही सोडत. बाबा नेहमी म्हणायचे. अरे हे तर मी पण सांगतो की. इकडे ये. तू बोलतोस म्हणून बाबा बोलू शकत नाहीत का?
कितीतरी लोकांचे बाबा असे आहेत, मुलं जे बोलतात तेच बाबा बोलतात. मी इकडे ये म्हणतो, माझे बाबा सुद्धा इकडे ये म्हणायचे. कोण? मी येऊ? हे घ्या, मी आलो. हनीमध्ये एवढी ताकद कुठून आली? खरंच दोघांमध्ये आत्मा शिरली की काय? हनी हा सगळं काय प्रकार आहे? हो बाई, तुम्ही मध्ये मध्ये नका बोलू. अरे वा रे वा, ना हॅलो ना हाय, सरळ मिस काटकर म्हणालच बाई टाटाळी. होय, हाय. हा, हा, हा. डॉक्टर भालू लवकर उठा आणि चिरडलाय. अरे कोणीतरी उचला यांना, जीव गुद मरतोय माझा. काय भावा, मग नाटक संपलं की नाही? कसलं नाटक? माझा पापड बनवून टाकला. भाऊराया, आपण हे कपडे का घातलेत रे? अरे तुम्हाला लाज वाटायला हवी, आमच्या भावनांशी खेळत आहात. हा? पाहुणे नसतात तर खूप धुलाई केली असती तुमची. अरे मंग्या, हा मोठ्यांशी आदराने बोलत जा. हा बाबा नेहमी सांगायचे. बॉय, आता कानाखाली एक आवाज काढतो, दोघं शुद्धीवर येतील. अरे मस्करी ठीक आहे, पण एवढ्या जोरात कामारला बिचारायला. आत्ताच्या आता वाडा सोडून गेला नाहीत ना तर तंगडी तोडून ठेवेन, बाबा नेहमी म्हणायचे. इकडे ये. काय म्हणायचं बाबा? ते तुमची तंगडी तोडायचे की तुम्ही आमची तंगडी तोडणार? आता आम्हाला जास्त कन्फ्युज करू नकोस आणि सांग नक्की काय म्हणायचे ते. थांबा, मी आता तुम्हाला समजावून सांगतो. शांत साहेब, शांत. अरे काय शांत काय शांत, तू मागे हो धनिया, मध्ये मध्ये येऊ नको. धनिया? बाबांना धनिया तर आजोबा आणि छोटे आजोबा म्हणायचे. अरे गप्प बसशील का जरा आता? हा. अरे बापरे, याचा अर्थ हनी बनीला खरंच भूताने झपाटलंय. अहो आजोबा, जाऊ द्या यांना, हे पाहुणे आहेत, सोडा यांना. पाहुणे आहेत तर यांचे संस्कार आणि आपली संस्कृती कुठे आहे? हा, हा. बॉय, आता संस्कृती कोण आहे? हे बाबा, मला सगळं माहितीये. संस्कृती म्हणजे मुलगी शिकली, प्रगती झाली. अरे माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत बाबा. अरे यांचं सोड, चल बाबू आपण पाहूया आपल्या वाड्याची काय अवस्था आहे. चल निघूया. हा खोका कसा ठेवलाय? आम्ही असा खोका कधी पाहिला नव्हता. अरे बापरे, हे अरे बापरे. अरे बाबू हो, या खोक्यात तर माणसांना बंद करून ठेवलंय. मग काच फोडून त्याला बाहेरच काढतो. अरे थांबा आजोबा, अहो हे काय करताय तुम्ही? बाजारात आले आंबे, सुरू झाला उन्हाळ्याचा सीझन. अहो या डब्याला म्हणतात टेलिव्हिजन. त्या टाळी. अहो आजोबा, तुमच्या काळात बायोस्कोप होता ना, हे तसंच आहे. आता घराघरात टीव्ही असतो, वर हवेसाठी हा पंखा लावलाय, तसाच तिथे एसी पण आहे. कशी आहे? ओ कशी आहे? नाही एसी आहे, एअर कंडिशनर. कळलं काय? उन्हाळ्यामध्ये थंड आवाज येतोय. सगळं काही बदललंय बघ गणपत. अरे हे बाबा नेहमी म्हणायचे. हे खरंच खरंच खूप हुशार होते बाबा. एवढ्या वर्षापूर्वी म्हणून गेले होते की पुढे सगळं बदलणार. सगळं बदललं तरी चालेल, पण संस्कार आणि संस्कृती बदलता कामा नये. असं बाबा म्हणायचे का? अरे नाही, हे मी बोलतोय. या सर्वांचे कपडे बघ, नऊवारी साडी घातली पाहिजे ना. हा. आग लावायला पुरेशी आहे माचीसची एक काडी. मी पुरुष आहे, मी नाही घालणार साडी. द्या टाळी. जाऊन बघावंच लागेल गावकऱ्यांमध्ये संस्कार आणि संस्कृती उरली आहे की नाही. चल तयार होऊन गाव बघायला जाऊ. भाऊ, अरे एवढ्या दिवसांनी बैलगाडीतून फिरायला खूप मजा आली बुवा. इकडे ये. अच्छा, फोनवर कसा येशील? बरं मग तिथेच राहा आणि ऐक. हे बघ, मी सध्या बाहेर फिरायला आलोय. तू इथे मला लोन देऊ शकत नाहीस आणि शहरात असतो तरी मी लोन घेतलं नसतं, कारण मला लोनची गरजच नाहीये. समजलं? अरे बाबू हो, हा तर जादूटोणा करणार वाटतोय. बघितलंस कसा हवेत आत्म्यांशी बोलत होता ते. अरे याला मोबाईल म्हणतात. यावरून तुम्ही खूप दूर बसलेल्या माणसांशी सुद्धा बोलू शकता. आणि माणूस उभा असेल तर सुद्धा बोलणं होऊ शकतं. ओ चांगली वस्तू आहे, आम्ही ठेवून घेतो. बोल लवकर बोल, धान्य कधी देईल? नाहीतर टिंग्या तुला चांगलाच फोडून काढेल.
तात्या हा अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. सामान आण. आजोबा हा तात्या नाहीये, त्याचा नातू टिंग्या आहे. गावकऱ्यांवर जबरदस्ती करतो, धान्य आणि पैसे घेऊन शहरामध्ये विकून टाकतो. लवकर करा नाहीतर उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे हुसकावतात, आम्ही घेऊ. कुठे कुठे आहे आमचं धान्य? हे अरे हे तर बाबूराव गणपतरावांचा भूत आहे. पळा इथून. मला मारलत. अरे उडी मारून सगळं हिसकावून घेईन. अरे उडी मारून हिसकावून घेईन. अरे भूतांना कसं हिचकवणार? तू मला शिकवतोस? जा पकड त्यांना. चल बाबू, याला पण आता धडा शिकूया. अरे शिट्टी वाजली, ट्रेन सुटली. आज समजा यांची आटली बाटली फुटली. त्या काळी